नमस्कार रसिको, नमस्कार. उमा विश्वच्या सर्व रसिकांचं मी स्वागत करतो. आज टिटवाळ्यात एका कार्यक्रमाकरता आलो होतो आणि त्यावेळेला माझा टिटवाळ्याचा एक कवी मित्र, ज्याच्या कविता मी त्याला सादर करण्याकरता विनंती करणार आहे, खास तुमच्याकरता, माधव दीक्षित या कवीचं नाव. तर माधवराव, एक दोन कविता होऊन जाऊ आमच्या रसिकांच्या, नाही का? हां. मी मध्य रेल्वेमध्ये ट्रेन मॅनेजर या पदावरती कार्यरत आहे आणि या निमित्ताने रोज जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास होतचा होतो. रोज तोच प्रवास असला तरी तो जो निसर्ग आहे तो वेगवेगळ्या ऋतूमध्ये मला वेगवेगळा दिसतो किंवा एकाच ऋतूमध्ये वेगवेगळ्या वेळेस तो वेगवेगळा जाणवतो. तर तो कसा दिसतो हे मी माझ्या या कवितेमध्ये शब्दबद्ध केले. ती कविता आपल्यासमोर सादर करतो. स्वागत स्वागत स्वागत. रंग तांबडा तांबडा बघा दिस उगवला, रंग तांबडा तांबडा बघा दिस उगवला, लक्ष पक्ष्यांचे तोरण मध्ये सूर्य सजवला. जशी पोवळ्याची माळ धर तिच्या हो गळ्यात, जशी पोवळ्याची माळ धर तिच्या हो गळ्यात, तैसे नारंगी पळस बघा फुलले रेषेत. सडा सोनेरी पिवळा जाई पाडून बहवा, सडा सोनेरी पिवळा जाई पाडून बहवा, जाता तिकडे नजर मन वळणते वाहवा. रंग हिरवा हिरवा जणू पाचूचा हो खडा, रंग हिरवा हिरवा जणू पाचूचा हो खडा, जसा मधात गोळला गोड बनारसी निळा. निळा घन निळी नदी अन सागर ही निळा, निळा घन निळी नदी अन सागर ही निळा, निळा हिचे हे सौंदर्य पाहून मी होई खुळा. जाई जुई पारिजात श्वेत रंगाचा बहर, जाई जुई पारिजात श्वेत रंगाचा बहर, जरी पांढरीच साधी एक सुगंधी लहर. पिकलेल्या जांभळाने झाली जिभही जांभळी, पिकलेल्या जांभळाने झाली जिभही जांभळी, इवलिशी करवंदे चला शोधू रान जाळी. इंद्रधनुचे हे रंग असे उतरले खाली, इंद्रधनुचे हे रंग असे उतरले खाली, सप्तरंगाचीच जणू इथे धुळवड झाली, सप्तरंगाचीच इथे जणू धुळवड झाली. वा माधवराव, फारच छान, फार छान. धन्यवाद. आणि उत्कृष्ट अष्टाक्षरी आहे. धन्यवाद. या अष्टाक्षरी हा काव्य प्रकार बहिणाबाईंच्या कवितेमध्ये प्रामुख्याने आढळतो. अरे संसार संसार कसा तवा चुऱ्यावर. तर तशा अष्टाक्षरी ह्या प्रकारामध्ये, या छंदामध्ये ही कविता फार चांगली लिहिली आहे, झालेली आहे, म्हणजे केलेली नाही म्हणता येईल. आता दुसरी कविता घे. थोडा स्टॉप करून माधवराव, आता दुसरी कविता तुझी. येस. गझल सदृश्य रचना म्हणता येईल का? गझल म्हणता येईल. ऍक्च्युली गझल म्हणूनच लिहिली गेली, पण म्हणजे आता खरं सांगायला हरकत नाही, ते पहिल्या ओळीमध्ये एक मात्रेची चूक आहे म्हणूनच. पण मला ती ओळ त्याच्यात काही फार बदल करावा असं वाटलं नाही, त्यामुळे मी तो सोडून दिला की ठीक आहे, एक मात्रा कमी तर कमी, पूर्ण बाकी ती त्या मात्रेमध्ये बसवली, पण पहिली ओळ मात्र त्या मात्रेत नाहीये, त्यामुळे मी तिला गझल वगैरे काही म्हणत नाही. पण माझ्या खूप जवळची आहे, कारण मला बागकामाची, मला आणि घरच्या सगळ्यांनाच बागकामाची आवड आहे. आणि जेव्हा आम्ही घराचं रिनोव्हेशन केल्यानंतर बगीचा नवीन केला, त्यानंतर त्या बगीच्याबद्दल जे लिहावं वाटलं ते मी शब्दबद्ध केले. कशाला काळजी आता फुले महाग झाल्यावर, कशाला काळजी आता फुले महाग झाल्यावर, नको चिंता जरा ही काळजाची बाग झाल्यावर. गुलाबी पाकळ्या काही वही पानात जपलेल्या, गुलाबी पाकळ्या काही वही पानात जपलेल्या, उतारा पाहिजे ना काळजाची आग झाल्यावर, नको चिंता जरा ही काळजाची बाग झाल्यावर. तिने जो गाईला तो राग का हो केवडा होता, तिने जो गाईला तो राग का हो केवडा होता, सुगंधी जाहले जग ऐकुनी तो राग झाल्यावर, नको चिंता जरा ही काळजाची बाग झाल्यावर. मुळे पाने फुले काटे मिळवणी झाड असते रे, मुळे पाने फुले काटे मिळवणी झाड असते रे, मुळातच वेगळा नसतो तिचा मी भाग झाल्यावर, नको चिंता जरा ही काळजाची बाग झाल्यावर. जुई जाईनी शेवंती कधी मी मोगरा होतो, जुई जाईनी शेवंती कधी मी मोगरा होतो, मला ती वेचुनी घेते तिची फुलबाग झाल्यावर,
वा नको चिंता जरा ही ती काळजाची वेचुनी येते तिची फुलव्याग झाल्यावर. फार छान, नको चिंता जरा ही काळजाची पार झाल्यावर. फारच छान, फारच छान. तर रसिक हो, माधवरावांच्या कविता मला आवडतात आणि म्हणूनच आज मुद्दाम त्यांच्या 2 कविता आपल्यासाठी आणलेल्या आहेत. लाईक करा, शेअर करा. आवडलेल्या असतील तर कॉमेंट करायला विसरू नका. आणि हे सगळं यूट्यूबवरती जाऊन करायचं आहे. माधवरावांना बळ देण्याकरता तुमच्या कॉमेंटची आवश्यकता आहे. आणि पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा बरं. कविता पोचल्या पाहिजेत, नाही का? धन्यवाद. धन्यवाद.